हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर आज मी आले गावी। तर गावी आल्यानंतर आई बोलली आज बटाट्याचे वेफर बनवूया आपण। तर रात्री आईने बटाटे किसून ठेवले होते, तुरटीच्या पाण्यामध्ये भिजत घातले होते। तर सकाळी चूल पेटवली, त्याच्यानंतर मीठ टोप ठेवला, टोपामध्ये मीठ टाकलं आणि हे बटाटे शिजत घातले त्याच्यामध्ये। तर मी 1-2 वेळा चेक केलेलं बटाटे शिजलेत का, तर ते बटाटे शिजले तेव्हा ते काढून घेतले मी ह्याच्यानी झाऱ्यानी। आणि हे बघा, हे बटाटे असे पसरवून घेतले, बटाट्याचे वेफर्स। ते बघा, मला मुलींनी पण माझ्या मदत केली बटाट्याचे वेफर्स सुकत घालायला। तर हे बघा, एवढे आपले वेफर्स तयार झालेत आणि हे सुकल्यानंतर एवढे झाले। त्याच्यानंतर मला डोसे बनवायचे होते आज। तर डोशासाठी पहिली चटणी बनवून घेतली। तर साध्या पद्धतीनेच बनवली चटणी आणि बटाट्याची भाजी। आम्हाला घरात सर्वांना बटाट्याची भाजी डोस्याबरोबर आवडते, म्हणून बटाट्याची भाजी पण बनवून घेतली। आणि गावी आल्यानंतर एक जेवणाला वेगळीच चव असते, टेस्ट असते। मला खूप आवडतं गावचं जेवण। आणि हे बघा डोसे। तर तव्याला पहिलं मी तेल लावून घेतलं कांद्याच्या साहाय्याने आणि हे असे डोसे टाकून घेतले। तर हे आपण नेहमी करतो ना, म्हणजे तांदूळ मिक्सरला बारीक करून उडदाची डाळ, तर तसे नाहीत। हे तांदूळ चक्कीतून दळून आणलेत आणि ते टोपामध्ये आपण पीठ भिजवून घ्यायचं, आपल्याला कशी पातळ वगैरे पीठ पाहिजे तसं हे करून घ्यायचं। तर डोसे बघा, हे आपले आता तयार झाले डोसे पण। खाण्यासाठी चटणी, बटाट्याची भाजी आणि डोसे। तर खाण्यासाठी आपले डोसे तयार झाले। व्हिडिओ आवडला का? व्हिडिओ आवडला